हॅलो सगळ्यांना, गुड इव्हिनिंग। आज संडे स्पेशल। तर मी आज संडे स्पेशलमध्ये बनवणार आहे सुरमई फ्राय, बांगडा फ्राय। 2-3 प्रकारचे मी मासे आणलेले आहेत, ज्याला ज्याला जसं जसं घरामध्ये आवडते। मुलाची फरमाईश सुरमई, कोळंबी रस्सा कर मम्मी, म्हटलं चला त्याच्यासाठी बनवूया म्हणून 2 सुरमई, 2 बांगडा आणि कोळंबी असं थोड्या थोड्या प्रमाणातच मी घेऊन आले। आता मी ही कोळंबी ही आपली वाफेवर लवकर शिजत नाही, गडबडही होती, दिवाळीचा फराळ चालू आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला। चला म्हटलं आज कुकरमध्ये सुरमईची भाजी लावे। तर मी कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आणि त्याच्यात मी 15 दिवसाचं किंवा आठवड्याचं खोबरं, कोथिंबीर आणि कांदा हे सगळं फ्राय करून त्याचं मी वाटण तयार करते। मग ते वाटण तयार करून ठेवलं की मला असं इमर्जन्सीला ग्रेव्हीच्या जे भाज्या असतात त्याच्यासाठी पटकन होतात त्या। आता मी ते वाटण त्याच्यामध्ये 2 चमचे घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मी मासे पूर्णपणे स्वच्छ करून त्याला हळद मीठ लावून साईडला ठेवलेले आहेत, म्हणजे त्याच्यामुळे ते थोडेसे त्याचा तो स्मेल असतो तो कमी होतो हळद मीठ लावल्यावर। आता मी ते वाटण जे कुकरमध्ये टाकलं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि आपला रेग्युलर घरातला घरगुती मसाला 1-2 चमचे टाकायचा, जसं रस्सा असेल तसा 1 चमचा टाकला आहे मी आता त्यात। आणि आता दिवाळीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे फराळाचं गोड खाऊन खाऊन पण कंटाळा येतो। चला म्हटलं मुलांनी जरा तिखट मम्मी फिश करी बनव म्हणून, चला म्हटलं मुलांसाठी फिश करी बनवूया। आणि आता मी हा मसाला जो टाकला तो आगरी कोळी मसाला आहे, तो माझ्या इकडे खूप छान मिळतो आणि आगरी कोळी मसाला 1 चमचा जर फिश करीमध्ये टाकलं ना खूप सुंदर करी होती। आणि मी इथे त्याच्यामध्ये मी 2 ते 3 कोकमचे हे टाकलेले आहेत, कोकम टाकलेले 2-3 कोकम टाकल्यामुळे फिश करी थोडीशी आंबट तिखट अशी छान लागते, खारट अशी मस्त लागते। मग मी ते 2 ते 3 तुकडे टाकलेले आहेत कोकमाचे। आता हे मधले मासे म्हणतात मला पण लवकर फ्राय करा, त्यांना पण हळद मीठ लावून ठेवलेले आहे, थोडीसं लिंबू पण पिळलेलं आहे। लिंबू पिळल्यामुळे मासे असे तळताना खूप छान असे कडक वगैरे होतात। असा ट्रायपॉड मी कसा सेट करावं मला समजतच नव्हतं, कारण मी आज थोडंसं वेगळ्या जागेवर ठेवलेला, त्याच्यामुळे दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये व्यवस्थित, म्हणून मी तो नीट करत राहत होते। आता हा मसाला आपला परतून होत आलेला आहे, मसाला आपला छान तेल पण यायला लागलेलं आहे मसाल्यावर। मसाला भाजताना मसाल्यावर तेल आलं की समजायचं मसाला फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये मी कोळंबी ॲड केले। आता कोळंबी व्यवस्थित परतून घेणार, छान आपल्या मसाल्यातलं सगळं पाणी पण शोषून घेतं आणि मग आपण दुसरं पाणी टाकून मग कुकरला शिट्ट्या करूया। कोळंबी टाकून मी 1-2 ते 3 मिनटं आता ते फ्राय करून घेणार आहे। आता थोडंसं मीठ टाकणार आहे भाजीमध्ये, ग्रेव्ही कमी करायची, त्याच्यामुळे एका माणसापुरतंच करायचं होतं सगळा स्वयंपाक, त्याच्यामुळे थोडीच करी ठेवायची होती। थोडासा स्वयंपाक हा माझा लवकर होत नाही, जास्त क्वांटिटीचा स्वयंपाक असतो तो माझा पटकन होतो। हे असं काय आहे, असं माझंच आहे का सगळ्यांचे मलाच कळत नाही। थोडा असला ना की लवकर नाही होत आणि जास्त असेल ना तर पटापट होतो। आता करी तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आता मसाला फ्राय करून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मी 2 वाट्या पाणी टाकलेले आहे। 2 वाट्या पाणी टाकले तर 2 वाट्यांचं शिट्ट्या कुकरच्या 4-5 केल्या की 1 वाटी पाणी हे होऊन जातं, कमी होऊन जातं, कारण मला 1च वाटी एका माणसापुरतंच भाजी करायची होती, त्याच्यामुळे मी पाणी कमी टाकलेलं आहे। आता त्या कुकरच्या मी 8 ते 9 शिट्ट्या करणार आहे, कारण कोळंबी बिलकुल 2 ते 3 शिट्ट्याला अजिबात शिजत नाही, बिलकुल शिजत नाही। मग पुन्हा कुकर उतरवा, पुन्हा लावा, त्याच्यासाठी मी त्या कुकरच्या 8 ते 9 शिट्ट्या करून घेतल्या। आता मी इथं हा दुसरा कुकर लावलेला, दुसऱ्या कुकरमध्ये मी गरमागरम भात लावलेला आहे। तो तिकडे शिट्ट्या मारतोय कुकर छोटा आणि हा इकडे मारतोय, अशी यांची कॉम्पिटिशन चाललेली। छोटा कुकर म्हणतो माझी पहिली शिट्टी, मोठा कुकर म्हणतो माझी पहिली शिट्टी। तिकडे लावले कोळंबीची आमटी लावली त्या कुकरला आणि इकडे गरमागरम भात लावला आहे। चला म्हटलं आता दोन्ही कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत फिश फ्राय करायची तयारी करूया, म्हणूनसाठी मी रिकामा गॅस होण्याची वाट बघत होते, पण शिट्ट्या काही पटपट होईना म्हणून त्याला ढकलले मधल्या गॅसवर आणि इकडे फिश फ्राय करायला पॅन ठेवून घेतले मस्त। आणि आता त्याच्यामध्ये 2 जे मुलाला पाहिजे होते ते 2 पापलेट आणि 2 बांगडा असे मी फ्राय करून घेणार आहे। माझ्या हातून आज नेमकं तेलच जास्त पडलं, म्हटलं चला जाऊ द्या, थोडंसं लागतेच ते। आपण जरी फिशमध्ये तेल जरी जास्त झालं तरी फिश फ्राय करता करता तेल हे आकसून जातं आणि मग कोरडे फिश पण खाता येत नाही, म्हणून माझ्या हातून आज तेल पण जास्तच पडलं, म्हटलं आता काही करता पण नाही येणार,
कारण नॉनव्हेजच्या भांड्यातलं तेल मी पुन्हा घेत नाही, मी फेकूनच देते. म्हटलं राहू द्या, उरलं तर फेकून देता येईल म्हणून मी तसंच ठेवलं आणि त्यात फ्राय करून मग मी ते उरलेलं तेल फेकून दिलं. नंतर आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता इकडे शिट्ट्यांवर शिट्ट्या दोघांच्या चालू आहे. छोटा कुकर मोठा कुकर 1 नंबर 2 नंबर शिट्ट्या चालूच आहेत. तोपर्यंत इकडे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ कमी प्रमाणात घातलं कारण माशांना मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. खारट व्हायला नको म्हणूनसाठी मी याच्यामध्ये कमी मीठ टाकलं, कारण माझ्या मसाल्यामध्ये मीठ आहे. घरगुती जो मसाला मी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मीठ आहे, म्हणूनसाठी मी त्यात मीठ कमी टाकलं आहे. आता याच्यामध्ये 2 बांगडा आणि 2 पापलेट व्यवस्थित फ्राय करून घेणार. आता मी हे हळदीचं पाणी मी त्यात ॲड करत नाही. मग आता हे दोन्ही पण मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतोपर्यंत तिकडे कोळंबीची करी पण तयार होते, इकडे गरम गरम भात पण तयार होतं आहे. मस्त माशा तेलामध्ये पोहतायत आज. पण मी हे तेल सगळं घेणार नाही, मी मासे काढून घेणार आणि तेल टाकून देणार, कारण माझ्या हातून आज बोलता बोलता गडबडीत खूप सारं तेल पडलं. मी तेल सगळं ते टाकून देणार, फक्त मासे घेणारच आहे. मासे तळताना इतका घरामध्ये मस्त सुगंध पसरलेला होता की वा. मुलाचं 4 वेळा किचनमध्ये येऊन गेला, मम्मी झालं का, मम्मी झालं का. म्हटलं होत आहे. आज दिवाळीचा फराळ बऱ्यापैकी झाला आहे. सगळ्यांनी माझी लाईव्ह बघा, त्याच्यावर मी करंजा आणि शंकरपाळ्यांची रेसिपी दाखवलेली आहे. सगळ्यांनी लाईव्हवर जा आणि नक्की बघा. आता हे मासे अर्धवट झालेले आहेत आपले, आता होत आलेले आहेत, कुरकुरीत होत आले. सुरमई पण छान कुरकुरीत झाली आहे, पण चिकटायला नको म्हणून सारखं आपण हलवत राहायचं अधूनमधून. छान वाटतं आहे. भरपूर दिवसांनी मी मासे आणले, कारण आता गणपती दसरा सगळं झालं, त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज कमी खात होतो. आज खूप 2-3 महिन्यांनी मी मासे घेऊन आलेले. तर मुलाचं फरमाईश होती, मम्मी मासे बनव. म्हणत चला त्याची फरमाईश पुरी करूया. आज सकाळपासून घरामध्ये गोड गोड वास होता, त्याच्यामुळे मला तिखट खायचं आहे. म्हटलं बरं ठीक आहे. तिकडे कोळंबीची भाजी पण होते, इकडे आपला सुरमई पण व्हायला लागली. दोन्ही होतात. इकडे भाताचा कुकरही गार होतोय. चला म्हटलं आता गरमागरम जेवण सर्व करूया सगळ्यांना. कुकर गॅसवरून खाली ठेवल्यावर पटकन गार होतो, म्हणून पहिला कुकर मी खाली घेतला. इकडे माशांचं पोहणं चालूच आहे. चला मासे हे बघा पोहून पोहून दमले, आता शांत बसलेत. आता मस्त गरमागरम कुकरमधला भात काढून घेतला. चला म्हटलं सर्व करूया. आणि हा आहे कोळंबीच्या करीचा कुकर. 1 माणसापुरती भाजी माझी परफेक्ट प्रमाणात झाली. चला म्हटलं त्यांना आता जेवायलाही वाढूया. 2 चपात्या मस्त ताटामध्ये वाढून छान सजून मुलाला दिले मी. आणि हा पापलेट बघा, मी तेल सगळं टाकून दिलं, काही ठेवलं नाही, फक्त कोरडं कोरडं घेतलं, कारण ते बोलता बोलता माझ्या हातून जास्त गेलं. आणि माझी कोळंबीची करी इतकी भारी झाली ना की मस्त. मुलगा म्हटला वाह मम्मी खूप सुंदर केलं. आणि गरमागरम भात. तर माझा संडे स्पेशल फिश थाली मेनू कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला बाय.